नमस्कार, माहेश्वरण क्लासमध्ये आपल्या सगळ्याचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ब्लाऊजला डिझाईन कशी टाकायची आहे ती अगदी सोप्या पद्धतीत दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर ब्लाऊजला मागच्या भागाला डिझाईन टाकायची आणि तुम्हाला ती येत नाही तर ती कशी टाकायची तर ते आज तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची आणि त्याच्यात 1 इंच जास्त घ्यायचंय, जी काय असेल ती. इथं मी पूर्ण उंची 14 घेतलेली आहे. तसंच शोल्डरचं माप टाकायचंय. तर इथे मी 5.5 इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे. तसंच इथं मुंडा खोली टाकायची खाली 6 इंच आणि हे अंतर चेक करायचं 5.5 आहे का. शोल्डरचं जेवढं माप घेतलेलं आहे तेवढंच हे आहे का बरोबर ते चेक करून घ्यायचं. आता इथं मुंडा काढण्यासाठी एक रेषा अशी आखून घ्यायची. आता ह्या साईडला 6 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि इथून मुंड्यापर्यंत इथं एक रेषा इथं आखून घ्यायची अशा पद्धतीत. आता इथं अर्धा इंचवर एक पॉईंट देऊन हा पॉईंट इथं शोल्डर पाशी वरती जोडून घ्यायचा. आता इथं खालच्या बाजूला कमरेचं माप टाकायचंय, जे काय असेल कंबरचा इथं चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथं मी 33 साईजची कंबर आहे, त्यासाठी मी त्याचा चौथा भाग 8.25 इंच इथं घेतलेला आहे आणि पुढी 1 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. आता इथं वरच्या बाजूला इथं चौथा भाग टाकायचा आहे छातीचा, जी काय असेल ती. इथं मी 9.5 इंच टाकलेला आहे. 38 साईज आहे, त्याचा चौथा भाग 9.5 इंच, पुढे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. आता अशा पद्धतीत तिथं जोडून घ्यायचं. आता इथं मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचवर एक इथं पॉईंट द्यायचा. आता इथून मुंड्याला आकार देत जायचे. तर इथं दुसऱ्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि हा पण आकार देऊन घ्यायचा. आता हे कट करून घेऊयात. तर आता इथं गळ्याची रुंदी टाकायची. इथे मी 2.5 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे इथं. आता गळ्याची उंची टाकायची, जी काय असेल ती. तर इथं 10.5 आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच, म्हणजे पूर्ण गळ्याची उंची मी 10.5 घेतलेली आहे. तसंच खालच्या बाजूला पण इथं 2.5 इंच वर एक मार्किंग करायची. आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा. आता या बॉक्स मध्ये आपल्याला डिझाईन टाकायची आहे. तर बघा, इथून
तर ही डिझाईन झालेली आहे. आता कट करून घेऊयात आहे त्या आकारामध्ये. तर कट केल्याच्या नंतर बघू ही डिझाईन कशी दिसते ते. बघूयात आपल्या हे डिझाईनचा आकार कसा झालेला आहे ते. बघा अशा पद्धतीत ही डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.